नाशिक जिल्ह्यात सध्या अवकाळीने कहर मांडला असून रविवारी दुपारी नाशिक शहरात आणि परिसरात बागलवासियांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे। वादळ वाऱ्यांसह सुरू झालेल्या पावसामुळे 2 तासांत अनेक ठिकाणी वृक्ष हे उन्मळून पडले होते। विजांचा कडकडाट आणि सोसाट्यांच्या वाऱ्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली होती। जिल्ह्यात 3-4 दिवसांपासून अवकाळी पावसाची ये-जा सुरूच आहे। यात आतापर्यंत 3184 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून कांदा, आंबा, टोमॅटो, भाजीपाला पिकांसह द्राक्षे, डाळिंब या फळांचं देखील नुकसान झालं आहे। रविवारी अवकाळी पावसाने यात भर घातली। कृषी मंत्री कोकाटे यांनी बाधित क्षेत्रांचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। अवकाळीचा सर्वाधिक फटका सुरगाणा तालुक्यात बसला आहे। तालुक्यातील 144 गावे ही बाधित झाली आहेत। अनेक तालुक्यात गारपीट देखील झाल्याने नुकसानीचं प्रमाण हे वाढलं आहे। पोपट गवारी, अटल न्यूज, बागलाण।